तुम्हाला काय पाहिजे ते मागा. माऊली म्हणतात भगवंता कार्तिक शुद्ध एकादशीला सगळे तुझ्याकडे येतात, पण कार्तिक वद्य एकादशीला सगळे कुठे यावेत? मला भेटीस यावेत. तू भगवान परमात्मा माझ्या भेटीला यावा म्हणून भगवान परमात्मा कार्तिक वद्य एकादशीला कुठं असतो? आळंदीला भेटायला माऊलींना भगवंताने सांगितलं माऊली दिलं तुम्हाला, एवढंच आहे ना, हे तुमच्यासाठी, हे तुमच्या नावावरती. आणि नंतर निवृत्तीनाथाने आशीर्वाद दिला. निवृत्तीनाथांना सहन झालं नाही, वरती आले आणि निवृत्तीनाथ वैराग्याचा पुतळा आहे, पण निवृत्तीनाथ सुद्धा गडागडा लोळायला लागले. भगवंत वरती आला, नामदेवराय देखील होते. भगवंताला नामदेवराय म्हणतात आम्हाला सांभाळायची गरज नाही, पण निवृत्तीनाथाला सांभाळा. निवृत्तीनाथाला पाहिलं गडागडा लोळताना. भगवंत विचारतात निवृत्तीनाथा, अहो तुम्हाला हे शोभतंय का? तुमच्या सारख्यांनी लोळावं? काय सांगावं देवा तुम्हाला? माझा ज्ञानेश्वर, माझा माऊली कसा होता? अरे काही जरी झालं ना तरी मान वरती करून कधी विचारलं नाही, मान वरती करून कधी बोलला नाही. अरे शिष्य कसा असावा ना, जगाच्या पाठीवर ज्ञानोबरायांसारखा शिष्य परत होणे नाही, शिष्य असावा तर ज्ञानोबरायांसारखा असावा. आणि तुमचं कौतुक करावं मी एवढी मोठी अजिबात नाही. मज पामराय काय थोरपण, पायाची वाहन पाय बरे. पण तरी सुद्धा सुंदर असा उपक्रम आपले ग्रामस्थ मंडळी राबवतायत. खूप छान वाटलं. गावचं वातावरण चांगलंय. सगळी ही मंडळी प्रेमाची मंडळी. आज या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी कीर्तनासाठी बोलवलं आणि या कीर्तनासाठी ज्यांची आम्हाला साथ लाभली, आमचे स्वरब्रह्म ज्यांच्याकडे आमचे अक्षय महाराज असतील, आमचे गणेश महाराज असतील, त्याचबरोबर नाद ब्रह्म आमचे अनिकेत महाराज जाधव आहेत, आमच्या संस्थेतल्या सगळ्या मुली असतील, या सगळ्यांच्या समवेत, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं माझा आवाज तुमच्यापर्यंत जे पोहोचवणार आहेत ते म्हणजे त्यांचं नाव घेणं महत्त्वाचं आहे बरं का. नाहीतर कधी कोणतं बटन दाबतील आणि सगळा कार्यक्रम फुस, काय सांगू शकत. नक्कीच चांगला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम दादा करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही श्रोते मंडळी. तर तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण भगवंताचं चिंतन पाहूयात. अभंगामध्ये महाराज सांगतात सत्य साच खरे नाम विठोबाचे. तर काय घ्यायला सांगितलंय विठोबाचं? आम्ही घेतो का नाम? महिला मंडळ आज बघायला गेलं ना तर भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नाम. आज महाराज सांगतात की असाच वेळ निघून चाललाय. काय चाललाय? घटिका गेले, पळे गेले, तास वाजे झनाना, आयुष्य ही जात आहे रामकार्य म्हणाना. आज आयुष्य निघून चाललंय, वेळ निघून चाललाय, पण आज आम्हाला देवाचं नाम घ्यायला आज आमच्याकडे वेळ नाही. देवाचं नाम आम्ही घेऊ शकत नाही. आज माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये काय पाहतो? फायदा पाहतो. माझा फायदा कशात आहे? मग इथं सुद्धा महाराज अभंगात सांगतात तुम्हाला नाम घ्यायला सांगितलंय ना, पण याच्यात सुद्धा काय तुमच्या सगळ्यांचा फायदा आहे. कारण माणूस कोणती गोष्ट विना फायद्याची करत? प्रत्येक गोष्टीत काय फायदा आहे? तुम्ही पण म्हणचाल महाराज देवाचं नाव घ्यायचंय ना, मग याच्यात पण काय आमचा फायदा आहे? कारण आम्ही उपवास पण करतो ना, आम्ही रविवार देवाची करतो, श्रावणी सोमवार धरतो, पण याच्यात सुद्धा श्रावणी सोमवारचा उपवास असेल ना तर आदल्या दिवशीच आमची तयारी चालू होते. कशाची? उपवासाची. आदल्या दिवशीच कूट बारीक करून ठेवायचा. बटाटा आहेत का? आदल्या दिवशीच खिचडीला काय करायचं? भिजत घालायचे साबुदाणा आदल्या दिवशी. नंतर दुसऱ्या दिवशी उपवासाचा दिवस येतो, मस्तपैकी खिचडी करायची, बटाटा, त्याचबरोबर ड्रायफ्रूट तर असतातच, ऍपल, सफरचंद दोन्ही एकच म्हणतील महाराज. कुणाला कुठलं घ्यायचंय ते घ्या. सगळं आम्हाला उपवासाची तयारी, सगळं घेऊन बसतो आणि दिवसभर आम्ही खातो. पण दिवसभर आमचं तोंड जणू असं पडलेलं असतो जणू काही दिवसभर आम्ही काहीच गिळलो नाही. म्हणजे बघा ना, उपवास पण आम्ही असं करतो जणू काही देवावरती काय करतोय. म्हणजे
बघायला गेलं तर उपवास शब्दाचा अर्थ काय आम्ही कधी जाणून घेतला का? उपवास म्हणजे आमचं काय की दिवसभर याच्या सगळ्याची तयारी करणे हे खाणं म्हणजे काय झालं आमच्यासाठी. पण आम्ही जाणून घेतलं का उपवास शब्दाचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वस्ती करणं. देवाच्या जवळ काय करणं? वस्ती करणं. त्याच्या सानिध्यामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये राहणं म्हणजे उपवासाचा खरा अर्थ आहे. त्याला म्हणायचं उपवास. पण आम्ही उपवास म्हणजे अर्थ वेगळाच लावून ठेवला. मग भगवंताचे नामस्मरण असं केल्यानं आमचा फायदा होईल का? बघा ना, नामस्मरणाला या, कीर्तनाला या, याच्यात सुद्धा तुमचा फायदा आहे. बघा, सासू जर कीर्तनाला आली तर सासूचा जरी फायदा नसला झाला तरी सुनेचा फायदा होतो बर का. सून घरीच असते, सून म्हणती 2 तास ताबा तरी सुटला म्हातारीचा, काहीतरी फायदा होतोय म्हणजे असं आहे. मग बघा, महाराज सांगतात देवाचं नाम घ्या, कारण देवाच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की ते कळी काळाला सुद्धा काय करू शकतात? जिंकू शकतात. एवढं देवाचं नाव गोड आहे, एवढं देवाच्या नावात ताकद आहे. पण आम्ही देवाचं नाव घेत नाही. एवढं देवावरती श्रद्धा असावी माणसाची. किती? एवढी श्रद्धा असावी की महाराज आपण देवाचं भजन करतोय, आपण देवाचं नामस्मरण करतोय, याच्यात काही नवल नाही. अरे देवानं आपलं नामस्मरण करावं. ऐका, आपण रोज देवाच्या मंदिरात जातोय, रोज देवाचं दर्शन घेतोय, याच्यात काही नवल नाही. इतक्या श्रद्धेनं भक्ती करा, इतक्या महाराज श्रद्धेनं देवाचं नामस्मरण करा की आपण देवाच्या घरी जातोय, देवाच्या मंदिरात जातोय, पण एक दिवस आपली भक्ती पाहून देव आपल्या घरी यावा आणि आपल्या घराचंच मंदिर करून टाकावं, एवढी श्रद्धा असावी. एवढ्या निष्ठेने भक्ती करा, एवढा भाव त्याच्यात जागृत करा की एक दिवस काय काय जण म्हणतील महाराज देव कुठं घरी येत असतो वय. महिला मंडळ आहात ना का गेला? म्हणजे झोपी नाही ना गेला. काय काय जण म्हणतील बरं महाराज आम्हाला घालवाय आला. काय म्हणते मी? एवढ्या श्रद्धेनं भक्ती करा की तुम्ही देवाची भक्ती करताय, तुम्ही देवाचं नामस्मरण करताय, याच्यात काही नवल नाही. पण एक दिवस देवानंच तुमचं भजन करावं. काय काय जण म्हणतील महाराज देव कुठं भक्ताची भक्ती करत असतो का? देव कुठं भक्ताचं नामस्मरण करत असतो वय? कधी पाहिलंय का? का नाही बरं कळणार? देवानं सुद्धा केली ना भक्ती. एक भक्त अशी होऊन गेली की देवानं सुद्धा तिचं नामस्मरण केलं, देवानं सुद्धा तिचं भजन करावं. अहो तिचं देवासोबत लग्न नाही झालं, पण लग्न न होता ती देवाची पटराणी होऊन राहिली. कोण आहे ती? 2 अक्षरी तिचं नाव आहे, बरसाना तिचं गाव आहे आणि तिच्या नावामध्ये 2 कान आहेत आणि तिच्या मनामध्ये सुद्धा काय आहे? कान आहे. आणि तिचं नाव जर उलट वाचलं ना तर भक्तीच्या धारा वाहतात. काय तिचं नाव आहे? राधा. राधा बरोबर आहे. काय नाव आहे? राधा तिचं नाव आहे, जी श्रीकृष्णाची पटराणी लग्न न होता झाली. भगवंताची भक्ती एवढी निष्ठेने केली की भगवंताचं ती नाव घेते, याच्यात काय नवल नाही. साक्षात देवानं तिचं नाव घ्यावं, तिचं नामस्मरण करावं. राधा राधा राधा, एवढी तिनं भगवंताची भक्ती केली. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई इस संसार में. जोत जला दे दीप लगा ले, जोत जला दे दीप लगा ले, चरणों में ले ले परिवार
कुछ भूल गई इस संसार में, जोत जला दे प्रीत लगा ले, चरणों में ले ले मुरली वाले, ओ मुरली वाले, बंसी वाले, ओ बंसी वाले. भगवंतानं सुद्धा तिचं नाम जपावं, भगवंतावर सुद्धा राज्य करावं, अशी भक्ती करा. अरे आपण देवाला खाऊ घालतोय, आपण देवाला नैवेद्य दाखवतोय, याच्यात नवल नाही. एक दिवशी महाराज देवानं सुद्धा आपल्या हातून खाल्लं पाहिजे. नैवेद्य दाखवतोय पण आपल्या हातानं देव खावा. खातो ना, काय काय जण म्हणतील देव खातो का? कौन कहता है भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कहता है भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण नारायणम राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहता है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, बैर शबरी के जैसे खिलाते नहीं. भगवंत नक्कीच येतो बर का, पण त्याच्या ठिकाणी काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. पण आम्ही काय केले? आम्ही प्रपंचामध्ये आम्हाला बांधून घेतले. कशामध्ये? आपली तरह कशी झाली माहितीये का? सगळ्यांना माहितीये बघा, माकड असतं बघा, माकड. तर एका राजानं काय केलं? माकड पाळलं. काय पाळलं? अय बचत गट. काय पाळलं? माकड पाळलं. तर ते माकड, राजा म्हणला आता या माकडाची आपण परीक्षा पाहायची. काय पाहायची? परीक्षा पाहूया. तर जंगलामध्ये घेऊन गेला आणि तिथं एक मडकं होतं. काय होतं? मडकं. आणि त्या मडक्यामध्ये फुटाणे टाकले. आता फुटाणे टाकल्याबरोबर माकडाने त्या मडक्यामध्ये काय घातला? हात घातला आणि त्या फुटाण्याची काय भरली? मूठ भरली. पण मूठ भरल्यामुळं काय हात काय बाहेर? माकडाचं सांगते बरं का, म्हणजे उगा आपल्या घेऊ नका. माकडाचं सांगते. त्याला महाराज हात पण बाहेर येणार आणि फुटाणे पण काय होईनात. आता सोपा प्रश्न आहे, फुटाणे जर सोडून दिले तर आपोआप सहजासहज हात काय होईल? आता प्रधानजी पण हुशार होता. प्रधानजीनं काय केलं? त्याच्या शेजारीच असं पेड्यानं भरलेलं ताट ठेवलं. काय ठेवलं? ते माकड ते पेड्याकडे पण बघतोय, त्याला फुटाणे पण पाहिजे. बघा पुरुष मंडळ, ऐका बर का, तिकडं गडावर गड, ते गडावर आहेत बर का. तिकडं काय सांगते मी, माकडानं हात कशात घातलाय? मडक्यामध्ये. त्याला मूठ पण फुटाणे. देवाला देवघर नसेल तर त्याला काय किंमत? मग माणसं घर बांधतात. आता मला सांगा, तुम्ही जर 30 लाखाचं घर बांधलं तर त्या घराचं मालक दुसरं का तुम्ही? घर आपण बांधलं म्हणजे मालक आपणच झालो ना.
व्यवहारातली गोष्ट घ्या. घर कोणी बांधलं? बोला पटपट, सांगता का जाऊ घरी? घर कोणी बांधलं? आपणच बांधलं ना. मग आपण बांधलं म्हटलं त्या घराचं मालक दुसरं कोण असेल का? त्या घराचं मालक कोण? आपण. पण महाराज, आपण जर गावामध्ये सप्त्यामध्ये कार्यक्रम असेल ना, घर बांधलं कोणी? आपण. घराचं मालक कोण? आपण. आणि एखादं म्हणलं ना, चला काका कीर्तनाला, चला भजनाला, ती म्हणतं नाही, घरी कोणी नाही. वाक्य नीट ऐका बर का. सगळ्यांचं प्रश्न फेमस वाक्य उत्तर आहे. आलं असतं बघा कीर्तनाला, पण घरी कोणी नाही. मला सांगा, घर बांधलं कोणी? बांधलं कोणी? पण त्या घरानंच तुम्हाला बांधून ठेवलं ना. काय आज रिकाम घर सोडून आम्हाला बाहेर जाता येत? अहो, घर बांधलं आम्ही आमच्यासाठी, पण त्या घरानंच आम्हाला बांधून टाकलं. बघा, पुरुष मंडळ, तुमच्या व्यवहारातलं उदाहरण देते. तुम्ही समजा विकत म्हैस घेतली. म्हैस काय घेतली? म्हैस घ्यायला किती पैसे जातात? सामान्यतः 60-70 हजार जातात, बरोबर आहे? तर त्या म्हैसेचं मालक कोण? म्हैस का तुम्ही? कोण? खऱ्यानं बोला बर का, तुम्ही ना. मग शेण कोण कुणाचं काढतं? म्हैस तुमची काढते का तुम्ही म्हैशीचं? नक्की काय बुवा? विचार करा जरा डोक्यानं. म्हणजे आम्ही मालक होतो, पण आम्हीच नोकर होऊन बसलोय. काय जे घर आम्ही आमच्यासाठी बांधलं, त्या घराने आम्हाला बांधलं. जी म्हैस आम्ही आमच्यासाठी घेतली, तिचं मालक आम्ही आहे, पण शेण कुणाचं काढावं लागतंय? बघा ना, विचार करा जरा. म्हणजे आम्ही कुठं चाललोय, काय करतोय, हे सगळं आम्हाला कळतंय. कळतंय असं कळत नाही असं अजिबात आम्हाला कळतंय की आम्ही संसारात गुरफडतोय. संसार एक सांगू का, तुम्ही म्हणसाल महाराज परमार्थ आमचा साध्य झाला, परमार्थात आमची प्रगती हे आम्हाला कसं कळतं? कसं परमार्थाकडे जावं? तर बघा, आमचं झालंय काय परमार्थ. प्रत्येक माणूस आता सुखाच्या शोधामध्ये आहे. सगळ्याला वाटतं सुख असावं, समाधान असावं, पण आमचं चाललंय काय? सुख आहे या परमार्थाच्या दुकानात, पण आमचा शोध कुठं चाललाय? संसाराच्या बाजारात. सुख मिळेल का हो? सुख मिळेल? महिला मंडळ, आता एकदा झालं काय, एक जण असाच चपल्याच्या दुकानात गेला आणि त्या चपल्यावाल्या दुकानदाराला म्हणाला, त्यांचं असू द्या, आपलं इकडे लक्ष द्या, नाहीतर असं नको महाराज 2 तास बुंबलून मेला आणि सगळं कीर्तन डोक्यावरून. लक्ष आहे ना? ऐकताय ना काय चालू आहे? नाही, कीर्तनच आहे. कुठं होतो? काय काय जण म्हणते महाराज कीर्तनात. तर बघा, आता समजा एखादा चपल्याच्या दुकानात गेला आणि दुकानदाराला म्हणतो, दुकानात कशाच्या गेलाय? चपल्याच्या. आणि त्याला म्हणतोय आम्हाला 1 किलो पेढा द्या. चपलीवाला म्हणाला इथं पेढा नाही पण जोडा नक्की मिळेल. अहो, असंच कीर्तनामध्ये मावशीबाई लागल्या माती चाळाय. कीर्तनामध्येच तिचं बघून तिच्या मागची पण म्हातारीला वाटलं, बया पुढच्या म्हातारीचं काय हरवलेलं दिसतंय, तिला शोधून तरी द्यावं. तिचं बघून तिच्या मागची पण लागली कीर्तनात माती चाळाय. तिचं बघून तिच्या मागची, तिचं बघून तिच्या मागची. बाबा, तिचं बघून सगळ्याच म्हाताऱ्या लागल्या कीर्तनात माती चाळाय. हिथं नाही बरं का, हिथल्या बिचाऱ्या सगळ्यात चांगल्या आहेत, मला कीर्तन करायचंय. दुसरी कुठचं सांगती. असं करत 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 सगळ्या मावशीबाई काय लागल्या? हा, मी म्हणलं आजींना माग विचारलं, आजी काय शोधताय? आजी म्हणली, महाराज बघा फुडणं आलंय ना माग चाललंय. मग मी पुढच्या आजीबाईंना विचारलं, आजी काय शोधताय? म्हणली, महाराज माझी सुई पडली. मी म्हणलं, कीर्तनात कशाला आणायची सुई? म्हणली, कीर्तनात नाही घरीच पडली. मी म्हणलं, घरी पडली मग हिथं का शोधता? नाही म्हणली, घरी अंधार होता, इथं उजेडा शोधती. ऐ संगमनेर, कीर्तनात सापडेल का सुई? कीर्तनात कुठं सापडेल? कुठं? जिथं हरवली कीर्तनात सापडेल का? तसं आमचं काय चाललंय, आम्ही संसाराच्या नादात आहे, आम्हाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, सुख पाहिजे. तिथं कसं शक्य? तिथं सगळा व्यवहारच दुःखाचा आहे.
मिळणार सुद्धा काय दुःखच आहे, पण परमार्थाच्या ठिकाणी सगळा व्यवहारच सुखाचा आहे. मिळणार काय सुख आहे. म्हणून महाराज सांगतात की या नामस्मरणाने तुमचा काय फायदा होणार आहे, काय फायदा आहे. तर महाराज सांगतात की एक तर देवाचं नाव कसं आहे सत्य, साच आणि खरे, आणि नाम विठोबाचे बरे. देवाचं नाव कसं आहे आणि देवाच्या नावामध्ये किती ताकद आहे हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. इकडे लक्ष द्या काय म्हणते मी. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, मला माहित आहे की थंडी खूप वाजते आणि कीर्तनाचा टाइम आहे, मला लक्षात आहे 9 ते 11. सगळ्यांचं लक्ष घड्याळाकडे. 11 वाजले, 11. कारण आकडा एवढा शान आहे. सकाळचे 11 वाजले की याच्या करता करावं लागतं आणि संध्याकाळचे 11 वाजले की करावं लागतं. तर मी जास्त वेळ घेणार नाही, कारण कसं आहे कितीही विज्ञान, कितीही विद्वान मनुष्य असू द्या, कितीही कीर्तनकार मोठा असू द्या, पण कोणत्याही माणसानं परिस्थिती कशी आहे, एकतर पाऊस पडत, चांगला मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्या पावसामध्ये जर एखादा कीर्तनकार मोक्ष कसा मिळवायचा हे जर सांगत असेल ना, तर खाली बसलेली माणसं म्हणतील महाराज ते मोक्ष कसा मिळवायचा ते जाळ करा त्याचा, पण आधी पाऊस कधी थांबल ते सांगा. म्हणजे कोणती गोष्ट कुठपर्यंत आणि कुठं सांगावी याचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. तुम्ही जास्त वेळ घेणार नाही, पण वेळेमध्ये आपला अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल. सगळ्यांच्या लक्षात आलं की विठोबाचं नाव किती गोड आहे, नाम कसं आहे सत्य साच खरे. आता बघा तिन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे बरं का. पहिला शब्द कोणता आहे सत्य. सत्य म्हणजे खरं, साच म्हणजे पण खरं आणि खरं म्हणजे पण काय काय जणांना एवढं सांगून सुद्धा पटणार नाही. सत्य साच खरं आहे ना, पण एवढं असून सुद्धा नाम विठोबाचं बरं आहे. काही गोष्टी खऱ्या असतात पण बऱ्या नसतात. शब्दार्थ लक्षात घ्या बरं का. काही गोष्टी बऱ्या असतात पण खऱ्या, काही गोष्टी खऱ्या पण असतात बऱ्या पण असतात, काही गोष्टी खऱ्या पण नसतात आणि बऱ्या पण नसतात. काही काही जण म्हणतील महाराज डोक्यावरून गेले, पण बघा महाराज सांगतात की हे खरं पण आहे आणि बरं पण आहे. कारण मी मगाशी सांगितलं की माणसाला मोह सुटत नाही. परमार्थ कुठपर्यंत माणसाचा आहे नीट ऐका बरं का. तुम्हाला जर एखाद्याला वाटत असेल महाराज आम्ही परमार्थ करतोय, देवाचं भजनही करतोय, बरोबर आहे, इथं आलेले सगळे देवाचं नाम घेतात, हो म्हणा ना, हो म्हणाय काय जाते, हो म्हणा, घेतो घेतो बाबा. काही जण देवाचं नाम घेतात, एखादा असंच देवाचं नामस्मरण जप करायला बसला आपला जप करत, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणला. कुठे सांगितलंय की देवाचं जप बसूनच करावा, उठून करतो म्हणला. लागला उठून फिरत फिरत, मग इकडं तिकडं बघत लागला जप करायला. जप करतोय म्हणला माळ तरी कशाला घ्यायची आहे, मनातल्या मनात जप करतोय ना, माळीची काय गरज आहे, दिली माळ फेकून. लागला मनातल्या मनात जप करायला, करतोय जप म्हणलं जप करायची तर काय गरज आहे, कुणी सांगितलंय देवाचं नाम घ्यायला, दिलं सोडून. म्हणजे माणसाचं मन स्थिर नाही. मग आम्ही भक्ती करतोय, आम्ही भजन करतोय, देवाचं नाम घेतोय, मग आमची प्रगती, परमार्थातली प्रगती आमची झालेली आहे हे आम्हाला कसं कळेल की आमचा परमार्थ फळापर्यंत पोहोचतोय. तर मला सांगा तुम्ही संसारात आहे बघा, आता तुम्ही परमार्थ करायला बसला, तुमची परमार्थातली प्रगती झालेली कशी ओळखायची हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही जर देवाचं नामस्मरण करायला बसला तर तुमच्या जर डोक्यात संसार येतो, बरोबर आहे, जर नामस्मरण करायला बसला आणि संसाराचा विचार आला तर तुमचा परमार्थ सार्थक नाही. पण तुम्ही संसाराच्या गोष्टी करायला बसलाय आणि जर तुमच्या डोक्यामध्ये देवाचं नामस्मरण आलं, देवाचं नाम आलं, तर तुमचा परमार्थ सार्थक झाला, तुमचा परमार्थ फळापर्यंत पोहोचला.
कारण संसारामध्ये देवाचं गोष्टी डोक्यात येणं एवढं सोपं नाही. ज्याप्रमाणे भ्रमर भुंगा असतो, भुंगा तो कमळाच्या फुलामध्ये मकरंद पाषाण करण्याकरता जातो आणि अचानक ते फुल काय होतं, मिटतं. मोठमोठे लाकूड पोखरणारा भुंगा पण त्या कमळाची पाकळी पोखरू शकत. विचार करतो असे ना का आजचे दिवस रात्रीचा तर प्रश्न आहे, सकाळ झाली की काय होईल, ते फूल उमलेल. पण होतं काय, अचानक भरभक्क मोठा भला मोठा हत्ती येतो आणि हत्ती त्या कमळाला देटा सकट उपटून फेकून देतो. रात्रभर विचार करतो की रात्र आहे, सकाळ झाल्यानंतर काय होणार आहे फूल. पण मला सांगा देटापासून उपटलेलं फूल कधी उमलेल. तो भुंगा त्या फुलामध्ये त्या कमळामध्ये गुदमरून मरतो. त्यानं तो मोह सोडला नाही मकरंद पाषाण करायचा, म्हणून त्याला मरावं लागलं. आज बघायला गेलं ना तर मला सांगा, लहानपणी इथं बसलेल्या महिला मंडळ सगळ्यांना भातुकलीचा खेळ माहित आहे. भातुकलीच्या खेळामधली राजा निकरानी अर्ध्यावरती खेळ मोडीला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती खेळ मोडीला अधुरी एक कहाणी. मला वाटत नाही आताच्या मुलांना हे खेळ माहीत असावेत, कारण आता हे खेळ राहिले. आता पोरं पण हितली बिचारी बरी आहेत बर का. काय काय जण महाराज इतकी आगाव असतात, ती पण दोंड्याच्या महिन्यात जलमलेली असते, जरा चांगलीच असते ती. आणि काय बिचारी करतील सांगता येत, अवघड आहे महाराज. एक जण तर असंच कीर्तनात समोर बसलेलं. आता कीर्तनामध्ये पुढं गुळ ठेवतात ना, इथं नाही बरं का, पण पुढं आहे. तर पुढं गुळ ठेवला ना, एक जण बिचारा असंच पुढं बसलो आणि पोरग वळा 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 वळा. मी म्हणलं का बस, मला म्हणलं तुम्ही. त्याला म्हणलं मी महाराज आहे. म्हणलं महाराज तुमच्या घरी. आणि गुळ घ्यायचं बिचारा असं चाटायचं आणि माझ्याकडे बघायचं. म्हणलं मी काय केलंय. तेव्हापासून मी गुळ खायचाच बंद केला. पोरं महाराज लागो काय प्रश्न. आणि सगळ्यात जास्त जर जीव असेल ना आजोबाचा नातवावर बर का, आणि नातवाचा आजोबावर. आणि म्हातारा महाराज जिथं जाईल तिथं आपल्या नातवाला घेऊन लई जीव. आणि आजोबा घेऊन गेलं नातवाला आणि नेमकं बघा समोरून प्रेत यात्रा येत होती. आता पोरं काय प्रश्न विचारतील सांगता येत. एक तर पोरं आजोबाला सारखं त्याचं मिशीच वाढायचं. बाबा हे काय. आजोबा म्हणले बाळा ही मिशी आहे. मग मला कधी येईल. म्हणजे काय पोरं काय प्रश्न विचारतील सांगता येत. मग आजोबा पोरानं प्रश्न चालू केले, बाबा ती काय आहे. आता आजोबा म्हणले त्याला जर प्रेत यात्रा म्हणावं तर ती अजून प्रश्न करून. म्हातारं हुशार होतं. म्हातारं म्हणलं बाळा ती शोभा यात्रा आहे. पोरग म्हणतंय बाबा तुमची कधी निघोल. महाराज ती पोरं एवढी अवघड आहे. एक तर पोरग एवढं चाबरं होतं. त्या आता कीर्तनाला महाराज लोक घरी जातात ना, अशीच महाराज लोक घरी गेली. पोरानं काय केलं बिचाऱ्यानं. आता आमच्यासोबत असेच दोघं तिघं महाराज, हे नाहीत बरं का दुसरे होते. आणि दोघं तिघं महाराज आता पोरग पळतच आलं. महाराज ताक पिणार का. म्हणलं मी तर काय पियत, ह्यांना द्या बुवा म्हणलं. पोरग महाराज तांब्या भरूनच ताक घेऊन आलं. महाराजांनी गटा 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 पिलं. महाराज म्हणले अजून आहे का. पोरग म्हणलं आणतो. पळतच गेलो. 3-4 तांबे ओढलं ताकाचं. पण महाराजांना प्रश्न पडला, बाळा अरे तुमच्या घरी कोण ताक पित नाही का. पोरग म्हणलं पितात की. मग आम्हाला का दिलं. नाही म्हणले महाराज कालच ताकात बघा उंदीर मरून पडलेला. महाराजांना अटॅक यायची भारी. महाराजांना एवढा राग आला, ती ताकाचा तांब्या घातला आणि जोरात आपटला. तसा ती तांब्या फुटला. पोरग जोरात बोंबललं, मम्मी महाराजांनी आपल्या संडासाचा तांब्या फोडला. महाराज ही पोरं एवढी वाईट ह्यांच्या. म्हणून हितली बिचारी सगळी शांत बसलीत बर का.
नाही तर ही पोरं काय करतील सांगता येत नाही. तसं खेळ पहिला असायचा, हुतुतू, हमामा, कबड्डी. आता ते खेळ राहिले सूरपारंब्या. आता मुलांना महाराज नुसता काय लागतोय, त्यांना खेळच माहित नाही. आणि मग झालं काय, भातुकलीचा खेळ मांडला ना तर सगळ्या महिला मंडळांना माहित आहे तिथं खोटा खोटा नवरा नवरीचं काय लावायचं, लगीन लावायचं, त्यांचा संसार थाटायचा आणि स्वयंपाक करायचा, खोटा खोटा चहा बनवायचा, खोटं खोटं काय बनवायचं, स्वयंपाक बनवायचा. मग अचानक त्या मुलीची आई ओरडत येते, ए कार्टे चल लवकर, काय खेळत बसली. मग तिनं तसाच तो पसारा आवरावा आणि कशात भरावा. तसं महाराज आपला सुद्धा हे एक प्रकारचा भातुकलीचा खेळच आहे बरं का. हा आपला पसारा सुद्धा आपल्याला एक दिवशी आवरावा लागणार आहे. ज्यावेळी महाराज त्याचं बोलवणं येतं भगवंताचं, त्यावेळेस हा सुद्धा खेळ चालू आहे भातुकलीचा. मग आम्ही, तुम्हाला जर वाटत असेल ना की आम्हाला आपल्या देवानं, भगवंतानं, ज्याला जगाची आई म्हणतात, जगाची माय म्हणतात, ज्याप्रमाणे आई वडिलांच्या मनामध्ये आपल्या मुलाबद्दल प्रेम असतं बघा. कोणतीही आई असू द्या, आपल्या मुलाला रडत ताटकळत उघडं ठेवते का हो. थंडीचे दिवस आहे, सगळ्यांना माहिती आहे किती गार लागतंय. एक आई अशीच महाराज, लहान मुलं आहे, 10 महिन्याचं मूल आहे आणि ते मूल तिनं झोपवलं आणि तिला वाटलं आता 2 तासात मी सगळा स्वयंपाक काय करील, आवरून घेईल. आणि तेवढ्यामध्ये काय होतं, 15 मिनिटातच ते पोरगं उठतं आणि रांगत रांगत आईच्या तिथं. आई म्हणते आता मी तर स्वयंपाक करते, कसं उचलून घेऊ. तेवढ्यामध्ये मग सक्की शेजारीन, तुमच्या इथं आहे का सक्की? आमच्या इथं आहे बरं का सक्की शेजारीन. सक्की असावी, शेजारीन सगळ्यांना असते, पण कशी असावी, सक्की असावी. सक्की शेजारीन आली, तिनं पाहिलं की बाळ काय करतंय, रांगत चाललंय, त्याला त्याची आई उचलून घे ना. अगं उठ, बाळाला उचलून घे ना. ती म्हणली नाही मी उठणार, माझा स्वयंपाक राहिलेला आहे. 15च मिनिटात कार्ट उठलो, अजिबात नाही उचलून घेणार. शेजारीन पण म्हणली कशी नाही उचलून घेत ते मी पण बघते. तिनं काय केलं, बाळाचे सगळे अंगावरचे काय काढले, कपडे काढले आणि त्याला असं सोडलं खाली. ते लागलं रडायला. आईची माया महाराज. मूल रडतंय, गार लागतंय, आई तसा स्वयंपाक सोडते आणि बाळाला उचलून घेते. ज्याप्रमाणे मुलाची सगळी वस्त्र काढली आणि मुलगा रडताना दिसतंय म्हणून आईनं मुलाला काय घेतलं, उचलून घेतलं. आपली भगवंत, आपली सुद्धा ती माय आहे, आपली सुद्धा आई आहे. ज्यावेळी आपण आपली अहंकाराची, अज्ञानाची आणि अविचाराची वस्त्र फेकून देईल ना, तेव्हा ती माता माऊली, ती भगवान परमात्मा आपल्याला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि लेकराप्रमाणे प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. ती आपली आई आहे, ती आपली माता आहे. फक्त हे सगळं सोडून देता आलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही काय करा, अभंगाचं 2रं चरण. येणे येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेने. पटपट मी सांगते, तुम्ही पटपट ऐकून घ्या. मी 5च मिनिटं तुमचे घेणार आहे. जाता जाता एक सुंदर प्रसंग आठवला. ज्याप्रमाणे आईला मुलाचं कौतुक असतं, आईला मुलाची काळजी असते, तसं या जगाच्या पाठीवर देखील एक माय होऊन गेली.
या जगाच्या पाठीवर लोकांना स्त्रीला आई म्हणावं, लोकांना स्त्रीला माऊली म्हणावं याच्यात काही विशेष नाही, पण या जगाच्या पाठीवर फक्त एका पुरुषाला माऊली म्हटलं गेलं, त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर माऊली. तिचं नाव आहे जगाची माता, जगाची आई, ती म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. आता सगळ्यांना माहित आहे की समाधी सोहळा जवळ येतोय आणि सगळ्यांना तो प्रसंग ज्ञात आहे. ज्यावेळी माझ्या माऊलीनं, ज्यावेळी माझ्या ज्ञानोबारायांनं समाधी घेतली, तो क्षण डोळ्यापुढे आठवा. आज बघायला गेलं ना तर 700-800 वर्ष पूर्ण झाली. माझ्या माऊलींनं जो संप्रदायाचा पाया रचलेला, संप्रदाय स्थापन केला, अवघ्या 3च वर्षामध्ये, 3च वर्ष लागले माऊलींना संप्रदाय स्थापन करायला. बघा परिस्थिती बघायला गेली ना तर एक लहान छोटीशी मुक्ताई आहे 4 वर्षाची. किती वर्षाची? आणि आई वडिलांना देहांत प्रायचित्त केलं. मुक्ताई विचारतीये, दादा, सोपान दादा, निवृत्तीनाथा, माऊली, आपली आई कुठे हो? लवकर घरी येते, आज लवकर घरी आली नाहीये. त्यावेळी माऊलीनं उत्तर द्यावं, मुक्ताई, अगं आपली आई आता देवा घरी गेलीये. मुक्ताई म्हणते, दादा, आई तर देवा घरी रोजच जाते ना, रोज देवाचं दर्शन घेते, रोज देवाच्या प्रदक्षिणा घालते, रोज देवाचं नाम घेते, रोजच तर जाते ना ती देवा घरी. ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ताई, अगं आता आपली आई देवा घरी गेलीये, पण ती कायमची गेलीये, आता ती कधीच माघारी येणार नाही, कधीच नाही येणार. मग मुक्ताईनं प्रश्न विचारावा निवृत्तीनाथांना, दादा, मग आपली आई कुठे? आजपासून आपण आई कुणाला म्हणायचं? आपली आजपासून आई कोण? तर निवृत्तीनाथानं उत्तर द्यावं, मुक्ताई, आजपासून आमच्या सगळ्याची तूच आई आहेस. बघा, आजपासून आमच्या सगळ्याची तू आई आहे. तो प्रसंग डोळ्यासमोर आठवा. त्या लेकरांना, लहान अवघी लहान लेकर आहेत, जगानं महाराज त्यांना हडहाड करावी. पीठ जरी घेतलं ना, हातामधलं पीठ ओतून द्यावं, त्याच्यावर रेगुट्या माराव्यात, शेण अंगावर फेकावं, शिवीगाळ करावा. तो प्रसंग आठवा. ज्या माऊलींनी जगाच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वरी लिहिली, त्या माऊलींना लोकांना संन्यासाची मुलं म्हणून हिनवलं. आज त्याच माऊलींच्या चरण स्पर्शाकरता लाखो करोडो लोकांचा समाज तरसतोय. बघा दिवस कसे बदलतात. माझ्या माऊलींनी अवघ्या 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहावी. अवघं 16वं वर्ष आहे आणि 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून माऊली फिरतीवर निघाले. आणि मधी जेवढा काळ त्यांना सापडला तेवढ्या काळामध्ये त्यांनी संप्रदायाची स्थापना केली. माऊली सांगतात ना, म्हणून तर त्यांच्या अभंगातून, इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. त्या संप्रदायाचं स्थापन केल्यानंतर परमार्थाचं क्षेत्र, संप्रदायाचं क्षेत्र, त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्मांच्या लोकांचा समावेश होता. आणि माऊलींना विचार केला, कार्तिक एकादशी आहे, कार्तिक शुद्ध एकादशी, सगळा समाज भगवंताच्या दर्शनाकरता निघालेला आहे आणि माऊलींनी भगवंताचं दर्शन घ्यावं. आणि माऊली भगवंताला म्हणतायत, देवा, आता मला थांबावंसं वाटतंय. बघा, अवघं वय 21-22 वर्षाचं आहे. किती वर्षाचं? 21-22 वर्ष, 22 वर्षाचं वय आहे. आणि 22 वर्षाच्या वयामध्ये माऊली काय म्हणतात देवाला, आता मला काय वाटतंय, थांबावं वाटतंय. 22 वर्षाचं तरुण पोर महाराज भगवंताला म्हणतोय, मला थांबावं वाटतंय. आणि आमचं म्हातारं 95 वर्षाचं म्हातारं दवाखान्यात नेलं ना तर डॉक्टरांना म्हणतंय, अजून एखादं इंजेक्शन द्या, फक्त 5च राहिलेत. जणू काही 100 पूर्ण करून ह्यांना काय महाराज. म्हणजे विचार करा, त्या भगवंताला, माऊलींना 22व्या वर्षामध्ये काय वाटतंय, जीवन यात्रा थांबवावी. आणि आमचं महाराज 100 गाठायचं वय आलं तरी सुद्धा आम्हाला अजून वाटतं आम्हाला नातू यावा. नातू अजून नाही, नातू. परत ते म्हणतं पण तू. बघा शब्द ऐका,
ते म्हणत अजून कसा काही नाही गेला तू ना, तू अजून पण तू. म्हणजे जोपर्यंत पंतू येत नाही तोपर्यंत मी जात नाही. पण माऊलींचं हृदय बघा, माणसाचं जीवन काळ कसा असतो. माऊली म्हणतात नाही देवा, आता मला जावंसं वाटतंय, माझ्या गुरुच्या नंतर मी जाऊ शकत नाही, गुरूंच्या आधी मला जावंसं वाटतंय. कारण गुरु जर आधी गेले ना तर माणसाच्या जीवनातला काय संपला, आधार संपला. आणि एकदा वैधत्व आलं ना, वैधत्व फक्त महिलांच्या संबंधित शब्द नाहीये बरं का. प्रत्येक इथं बसलेल्या उपस्थित महिलांचा पहिला शब्द असतो की मला नवऱ्याच्या आधी काय यावं, मरण यावं. कारण नवरा गेल्यानंतर कोणतीही स्त्री सुखानं जगू शकत नाही, राहू शकत ते. कारण जीवनाचा काय संपला, आधार संपला, निराधार झाली. ज्याप्रमाणे मला एक सुंदर रामायणातलं उदाहरण आठवतंय की रावण असा धारातीर्थी पडलाय आणि मंदोदरी तिथं येते आणि रडते. मंदोदरी सांगतेय रावणाला, ज्यावेळी तुमचा ताबा तुमच्या वासनेवरती होता ना, त्यावेळी ही सगळी दुनिया तुमच्या ताब्यात होती. नीट ऐका बरं का. मंदोदरी सांगते रावणाला की वासना किती वाईट आहे. ज्यावेळी तुमची वासना जागृत झाली, तुमच्या इंद्रियावरचा तुमचा ताबा सुटला ना, तेव्हा तुम्हाला या जगाने तुम्हाला मातीमोल करायची वेळ आली. आज तुम्ही मातीमध्ये तुमचा ताबा सुटला, आज तुमचं मरण तुमची वाट पाहताय. ज्यावेळी तुम्ही तुमच्या इंद्रियावरती काबा होता, इंद्रियावरती तुमचा ताबा होता, तेव्हा तुम्ही राज्य देवावरती करत होता, राज्य जनतेवरती करत होता. पण तुमची एक वासना सीतामाईकडे बघण्याची नजर काय झाली, बदलली. काय कमी होती. मंदोदरी शब्दाचा अर्थ ऐका, मंद उदरी, मंद उदरी नावच असं तिचं. बघा, मी माझ्या मनाचं सांगत, मंदोदरी एवढी सुंदर होती, तिच्यासारखी सुंदर नव्हती. मंदोदरी सांगते की मी तर सुंदर होतीच, पण सीतेपेक्षा तर आपल्या दासी सुंदर होत्या. सीतेपेक्षा आपल्या महालातल्या काय सुंदर होत्या, दाशा सुंदर होत्या. तरी सुद्धा तुमची वासना सरकली, वासना बदलली आणि सीतेपायी आज तुम्हाला कुठं, आज माथ्याआड जावं लागतंय. आणि मला सुद्धा अहंकार होता की माझ्या पतीचं राज्य देवावरती आहे, माझा मुलगा इंद्रावर राज्य करतोय, इंद्र विजयी आहे, इंद्रावरती विजय मिळवतोय. नवे नवे माझा बाप सुद्धा दैत्याचा राजा आहे, बाप सुद्धा राज्य करतोय, माझा नवरा रावण आहे. पण आज माझा नवरा इथं मृत्यूच्या मुखी जाणार आहे आणि मला वैधत्वाचं जीवन जगावं लागल याच्या भीतीनं मी जगू शकत नाही. मी तुमच्याशिवाय राहू शकत नको, मला माझा आधार गेला. म्हणजे मी सांगते काय की निराधार. माऊली काय सांगतात की माझं जीवन, निवृत्तीनाथ गुरु आहेत, निवृत्तीनाथ देखील नंतर निवृत्तीनाथ जातील, पण त्यांना जाताना मी बघू शकत नाही. त्याच्या आधी मला जावं, त्यांच्या आधी मी जाणार आहे. मग समाधी घ्यायची ठरवली माऊलींनी. बघा, प्रसंग आठवा, तो दिवस आठवा. महाराज देवाला सांगितलं, देव म्हटले ठीक आहे, 15 दिवसानं भेटूयात. 15 दिवसानं आळंदीचं ठिकाण एवढं पावन आहे, योग्यांची समाधी. नीट आहे का, योगी पावन मनाचा, योग साधनेनं. कारण माणसाचं शरीर कसं आहे, पृथ्वी तत्व, हे पृथ्वी तत्व काय होतं, नाश पावतं. पृथ्वी तत्व, अग्नी तत्व आणि जल तत्व. नीट ऐका बरं का, हे नाश पावणार आहे. पण वायू तत्व, वायव्य तत्वात मध्ये माऊलींचं शरीर आहे, ते वायव्य तत्व माऊलींच्या शरीरामध्ये वास करतंय आणि माऊली समाधिस्थ होणार होते. समोर ज्ञानेश्वरी ठेवली आहे, आसन आहे आणि एका हाताला धरलंय भगवान परमात्म्यानं, पांडुरंग परमात्म्यानं. देव निवृत्ती
देवदूते आले धरले दोन्ही 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 देव निवृत्त्याने धरले दोन्ही कर. बघा, एका हाताला देवानं धरलंय आणि एका हाताला निवृत्तीनाथानं धरलेलं आहे आणि भगवंताला माऊलींना घेऊन निघाले. बसवलं. जगाच्या बापानं विचारावं, माऊली काहीतरी मागा, काय हवंय तुम्हाला? बघा, एवढी भक्ती असावी, एवढी देवावरती श्रद्धा असावी की देवानं आपल्याला विचारावं की तुम्हाला काय पाहिजे, पाहिजे ते मागा. माऊली म्हणतात, भगवंता कार्तिक शुद्ध एकादशीला सगळे तुझ्याकडे येतात, पण कार्तिक वद्य एकादशीला सगळे कुठे यावेत? मला भेटीस यावेत. तू भगवान परमात्मा माझ्या भेटीला यावा, म्हणून भगवान परमात्मा कार्तिक वद्य एकादशीला कुठं असतो? आळंदीला भेटायला माऊलींना. माऊलींना भगवंताने सांगितलं, माऊली दिलं तुम्हाला, एवढंच आहे ना, हे तुमच्यासाठी, हे तुमच्या नावावरती. आणि नंतर निवृत्तीनाथाने आशीर्वाद दिला. निवृत्तीनाथांना सहन झालं नाही, वरती आले आणि निवृत्तीनाथ वैराग्याचा पुतळा आहे, पण निवृत्तीनाथ सुद्धा गडागडा लोळायला लागले. भगवंत वरती आला. नामदेवराय देखील होते. भगवंताला नामदेवराय म्हणतात, आम्हाला सांभाळायची गरज नाही, पण निवृत्तीनाथाला सांभाळा. निवृत्तीनाथाला पाहिलं गडागडा लोळताना. भगवंत विचारतात, निवृत्तीनाथा, अहो तुम्हाला हे शोभतंय का? तुमच्या सारख्यांनी लोळावं? काय सांगावं देवा तुम्हाला? माझा ज्ञानेश्वर, माझा माऊली कसा होता? अरे काही जरी झालं ना तरी मान वरती करून कधी विचारलं नाही, मान वरती करून कधी बोलला नाही. अरे शिष्य कसा असावा ना, जगाच्या पाठीवर ज्ञानोबरायांसारखा शिष्य परत होणे नाही, शिष्य असावा तर ज्ञानोबरायांसारखा असावा, त्यांच्या नंतर परत शिष्य नाही. माऊलींनी समाधी घेतली. असा असणारा ज्ञानाचा सागर, एकमेव संजीवन समाधी ती कोणाची आहे? माझ्या माऊलींची. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा
अशी संजीवन समाधी घेतली. जगाच्या पाठीवर एक माऊली असे झाले की त्यांच्यासाठी भगवंतानं रडावं, जगासाठी माऊलींनी मागावं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. मागितलं समाजाच्या कल्याणाकरता. बघायला गेलं ना, जगाच्या पाठीवर अनेक लोक आहेत, अनेक दान धर्म करणारे आहेत, अनेक दान मागणारे आहेत, पण जगाच्या पाठीवर माऊलींनी समाजाच्या कल्याणाकरता दिलं ते म्हणजे पसाय धान, जे चंद्र सूर्य आशेपर्यंत टिकणार आहे, ते म्हणजे पसाय दान आहे. पसाय दान जगाच्या पाठीवर माऊलींनी सर्वांना करता दिलं. म्हणून हे भगवंताचे उपकार आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण करत राहा. त्याच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे विठोबा रखुमाई. या ठिकाणी मला वाटतंय आपलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी माझं कीर्तन झालतं. म्हणजे मी लहान होते, मला वाटतं 5वी 6वी असेल, तर त्यावेळेस कीर्तन झालेलं. पण बघा ना, दिवस तसे राहतात का. मी त्यावेळेस 5वी होते. आता बघायला गेलं तर मी स्वतः MSc BEd आहे, PhD झालेली आहे. मी स्वतः डॉक्टर आहे. म्हणजे मी NSMD केलेले आहे, नॅचरोपॅथिक सायन्स, मनस्वी इन्स्टिट्यूट कोल्हापूर. या ठिकाणी माझी डॉक्टरकी झालेली आहे. कीर्तनाबरोबर शिक्षणालाही महत्त्व द्या. तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण द्या, पण शिक्षणाबरोबर त्यांना काय करा, या परमार्थाचं पण काय द्या. सगळ्यांना वाटतं की माझ्या मुलांनी पैसा कमवावा, धन दौलत कमवावी, ऐश्वर्य कमवावं. आज आमची मुलं बघायला गेलं ना तर लाखोचे करोडोचे बंगले बांधतील, नक्की बांधतील. लाखोचे करोडोचे बंगले बांधतील, कोटीच्या गाड्या घेतील, पण त्यांना संस्कार नसतील ना, तर त्या घरात आणि त्या गाडीत तुम्ही असाल का नाही हे मी सांगू शकत नाही. पण वाक्य ऐका, जर आज तुमची मुलं सुसंस्कृत असतील, त्यांना चांगलं वळण असेल, परमार्थिक क्षेत्रात असतील, धर्माचं, देशाचं आणि आपल्या देवाचं त्यांना जर कल्याण ज्ञात असेल, देव धर्म देश याच्याकरता जर तो मुलगा जगत असेल, या संप्रदायाच्या ठिकाणी असेल ना, तर इथं महाराज असणारी मुलं लाखोचे करोडोचे घर बांधतील न बांधतील, कोटीच्या गाड्या घेतील न घेतील, पण इथं असणारी मुलं जिथं असतील ना त्यांच्या सोबत कायम त्यांचे मायबाप असतील, याची गॅरंटी मिळते. ही ताकद संस्काराची आहे, ही ताकद वळणाची आहे. जे आई वडील आपल्या मुलांना लहानपणापासून शिकवत असतात ना, ती मुलं शिकत असतात बरं का. काय जागेला महत्व आहे, जागेला किंमत आहे. आज मला एवढं कौतुक वाटतं की इथे तरुण मंडळी देखील उपस्थित आहेत. आज जयंती आहे. जयंती महाराज कशी साजरा करता आली असती, धिंगाणा केला असता, नाचून साजरा करता आली असती. मुलं तिथंही नाचतायत, मुलं इथंही नाचतायत, पण किंमत कशाला आहे? किंमत कोणत्या जागेला आहे? त्या जागेला का ह्या जागा फार महत्वाची आहे बरं का. जागा का महत्वाची आहे बघा. एखादी पाण्याची बॉटल कंपनीमधून रस्त्यावर पडली, एक जणाने उचलली, ती टपरीवर ठेवली. टपरीवर पाण्याच्या बॉटलची किंमत किती आहे? 10 रुपये. तीच बॉटल उचलली, हॉटेलमध्ये नेऊन ठेवली, हॉटेलमध्ये त्याच पाण्याच्या बॉटलची किंमत किती आहे? 20 रुपये. बॉटल तीच आहे का वेगळी आहे? तीच आहे. तीच बॉटल उचलली, एअरपोर्टवर नेऊन ठेवली, एअरपोर्टवर त्याच बॉटलची किंमत 50 रुपये. टपरीवर 10 रुपये, हॉटेलमध्ये 20 रुपये, एअरपोर्टवर. बॉटल तीच आहे का वेगळी आहे? बॉटल तीच आहे. जागा तीच आहे का वेगळी आहे? जागा वेगळी आहे. मुलं दुसऱ्या ठिकाणी नाचतायत, तिथं नाचू नका म्हणणाऱ्या विचाराची मी अजिबात नाही. पण मुलं तिथंही नाचतायत, इथंही नाचतायत, तिथं नाचणाऱ्या मुलांचं काही सांगू शकत नाही. पण या व्यासपीठावर परमार्थाच्या ठिकाणी इथं नाचणारी मुलं आयुष्यात कधी वाया जाणार नाहीत, याची गॅरंटी मी देते. म्हणून मुलांना चांगले संस्कार द्या. आणि आपली मुलं या आलेल्या सगळ्या मुली बघताय ना, माऊली वारकरी शिक्षण संस्था, मुक्काम पोस्ट खुंटे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. बघायला गेलं ना तर ही नेपाळची मुलगी आहे बरं का. कुठली आहे? मुद्दाम तिचं नाव सांगते बरं का. कुठली आहे? नेपाळची. आधी ही मुली सुंदर कीर्तन करतात, गायन करतात, भजन करतात, टाळ वाजवतात, मृदंग वाजवतात. देश तिचा वेगळा आहे,
पण धर्म, संप्रदाय, भजन, कीर्तन बाहेरच्या देशातली मुलं येऊन करतात, पण आमची मुलं का कमी पडतात? आमची मुलं काही इथं येत नाही, हे विचार करा जरा. आपल्या मुलांना संप्रदायाचं, आम्ही नुसतं म्हणतो धर्म वाचला पाहिजे, देश सुधारला पाहिजे, धर्म देश नुसतं आम्ही म्हणतो, पण आम्ही आमचं धर्मग्रंथ उघडत नाही. आम्ही आमचा देश वाचवण्याकरता आम्ही धर्माचं पालन करत नाही. आम्ही कीर्तनाला जात नाही. एखादं तरुण पोरग जर कीर्तनाला येऊन बसलं ना, तर काय काय जण त्याला चिडवतात. आत्तापासूनच मग कधी हातामध्ये काठी आल्यावर कीर्तनाला यावं? अहो, देवाच्या चरणामध्ये तेव्हाच फुलं चांगली दिसतात जेव्हा ती काय असतात, उमललेली असतात. कुजलेली फुलं देवाला आवडत आणि देवाला चालतही नाही. मग हा कुजलेला देह का तुम्ही देवाला देता? हा देह म्हातारा होतो, डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, तोंडानं बोलवत नाही, देवाचं भजन बोलता येत नाही, बोबडी वळते आमची, तेव्हा आम्ही कुठे जातो? देव पावेल, देव प्रसन्न होईल. जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंतच काय करा. म्हणून जाता जाता सगळ्यांनी हात वरती करायचा बरं का. ग्रामस्थांची विनंती आली की ज्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे काळ भैरवनाथ, बरोबर आहे, आणि त्याच्या नावानं तर गजर झाला. सगळ्यांनी हात वरती करायचे. आपण सुंदर 2 मिनिटात भजन करायचे. आणि सगळ्यांना जे जाहिराती वाटली जात आहेत, तर मी स्वतः डॉक्टर आहे. आयुर्वेदिक औषध, गुडघेदुखी, मणकेदुखी, सांधेदुखी, मुळव्याध, मुतखडा, दमा, पित्त, वजन कमी करणे याच्यावर 100% इलाज, झोपलेल्या माणसाला चालायला लावणारी अशी औषधं आहेत. कीर्तन झाल्यानंतर तुम्हाला काय माहिती घ्यायची असेल घेतली तरी, तर सगळ्यांनी सुंदर माझ्या मागे म्हणायचं बरं का. सोनियाचा दिवस आज आला रविवार, सोनियाचा दिवस आज आला रविवार, काळ भैरवनाथाचा होऊ दे जय जयकार, काळ भैरवनाथाचा होऊ दे जय जयकार. बोला बोला महिला मंडळ, काळ भैरवनाथाच्या सोनियाचा दिवस आज आला रविवार, सोनियाचा दिवस आज आला रविवार, काळ भैरवनाथाचा होऊ दे जय जयकार, काळ भैरवनाथाचा होऊ दे जय जयकार, काळ भैरवनाथाचा होऊ दे जय जयकार. आता पहिला तुमचा आवाज येऊ द्या बरं का. इकडं स्वरब्रह्म तुम्ही म्हणायचं नाही. महिला मंडळ, सोनियाचा दिवस आज आला रविवार, वा वा वा. सोनियाचा दिवस आज आला रविवार, काळ भैरवनाथाचा होऊ दे जय जयकार, काळ भैरवनाथाचा होऊ दे जय जयकार. सोनियाचा दिवस आज आला रविवार, वा. काळ भैरवनाथाचा होऊ दे जय जयकार, काळ भैरवनाथाचा होऊ दे जय जयकार. पुरुष मंडळ सोबत सोबत सोबत, काळ भैरवनाथाचा हर 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 हर. असा गजर झाला ना, भगवंताला सुद्धा इथं यावं लागलं. वा, सुंदर बर का. आता एकदा स्वतः करता सुद्धा टाळी वाजवा जोरात. अहो, दुसऱ्या करता आम्ही जगतो, दुसऱ्या करता टाळी वाजवतो, दुसऱ्याला कौतुक करतो, दुसऱ्याला वरती देण्याचा प्रयत्न करतो. कधी स्वतः करता पण जगता आलं पाहिजे, स्वतः करता पण हसता आलं पाहिजे, स्वतः करता पण रडता आलं पाहिजे, आणि कधी ना कधी स्वतः करता पण जगता आलं पाहिजे. म्हणून स्वतः करता एकदा टाळी वाजवा, स्वतःला खुश ठेवा. जगाचं काय, जग चांगल्याला सुद्धा नावं ठेवतं, वाईटाला सुद्धा. जगाचा विचार करू नका, स्वतःला आनंदी राहायला शिका, स्वतःला खुश राहायला शिका. म्हणून सुंदर अशा वातावरणामध्ये सगळा आपली काळ भैरवनाथ जयंतीची कमिटी असेल, तरुण मंडळी असतील, वयोवृद्ध मंडळी असतील, सहकारी मंडळी असतील, कार्यकारी मंडळी असतील, संयोजक, नियोजक, आयोजक, आणि या कीर्तनाला सुंदर अशी साथ लाभली. आमचे गाणगंधर्व अक्षय महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, आमच्या आई विना घेऊन उभा आहेत. आईंचं धन्यवाद.
त्याचबरोबर आमच्या अजून एक आई आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आईंचंही धन्यवाद. आमच्या सगळ्या इथं बसलेले सगळे आईच आहेत बरं का. आमच्या ताईची पण सासूबाई ते आईच आहेत आणि इथं बसलेले सगळ्या माझ्या सुद्धा कोण आहेत? आईच आहे. इथं बसलेले सगळे पुरुष म्हणणं माझे कोण आहेत? का सांगू का? आई वडिलांना लेकराचं काय वाटतं? आपलं लेकरू शेंबडा असू द्या, वाळकं असू द्या, काळं असू द्या, कसंही असू द्या, पण आई वडिलासाठी ते काय असतं? माझं सोन्या, माझं. तसं इथं बसलेल्या सगळ्यांना मी आई बोलते, बाबा बोलते, कारण मी माझं कसंही बोबडं बोल असू द्या, पण तुम्ही सगळे प्रेमानं पोटात घ्यावं हे लेकरू तुमच्याकडे विनंती करते. हे लेकरू तुमची मी एक प्रकारची कोण आहे? मुलगीच आहे. आणि जे माझं बरोबर असेल ते तुमच्या चरणी अर्पण करते आणि जे चुकीचं असेल ते लेकरू म्हणून काय घ्या? पोटात घ्या. सगळ्यांच्या आणि पुन्हा एकदा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं सुंदर अशी माईक सिस्टीम आहे. आणि ज्यांच्यामुळं तुम्ही हा इथं झालेला कार्यक्रम इथल्या गावातल्याच मंडळींना नाही तर बाहेर देखील पाहता यावा. महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपलं ओम साई क्रिएशन चॅनल धुमाकूळ घालतंय. ओम साई क्रिएशन जे ठिकठिकाणी कीर्तनकारांना, श्रोते मंडळींना, चांगल्या वक्त्यांना, चांगल्या श्रोत्या मायबापांपर्यंत पोहोचवण्याचं काम कीर्तनकारांना, चांगले कीर्तनकार, चांगले वक्ते, चांगली अधिकारी मंडळी घरोघरी जाग्या बसल्या पोहोचवण्याचं काम जे चॅनल करतंय ते आमचं ओम साई क्रिएशन. एकदा जोरात टाळी वाजवायची बरं का. तुम्हाला हे कीर्तन युट्यूबला पाहायला मिळेल. माझी कीर्तन तुम्हाला जी टॉकीजला शेमारो मराठी मानाला गजर कीर्तनाचा मन मंदिरात जी टॉकीजला कायम माझी कीर्तन असतात. युट्यूबला नम्रता महाराज कर्वे टाकलं. आता मोबाईल सगळ्यांकडे आहे. इंस्टाग्रामला देखील माझं नम्रता महाराज कर्वे म्हणून आयडी आहे. नक्की तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर सगळ्यांनी शांत चित्तेने कीर्तन ऐकलं. सगळ्यांच्या चरणावर